पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कामोठे पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन राबवले। 12 मे रोजी सायंकाळी 7 ते 13 मे रोजी मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंत कामोठे पोलीस ठाणे हद्दीत छोटा खांदा, मोठा खांदा, कामोठे गाव, जुहू गाव या भागांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। तसेच शिवसेना चौक येथे नाकाबंदी करण्यात आली आणि ऑल आउट दरम्यान कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे, 4 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 23 अंमलदार, झोन 2 स्ट्रायकिंग, RCP पथक हजर होते। यावेळी पोलिसांनी BNS 287 अंतर्गत 2 आणि BNS 285 अंतर्गत गुन्हे दाखल केले। तसेच देशी दारू विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली। 4 हिस्ट्री शीटर चेक केले असता 4ही जण मिळून आले। अभिलेखावरील 9 आरोपी चेक केले असता 4 सापडून आले। शिवसेना शाखा चौक येथे नाकाबंदी दरम्यान 124 वाहने चेक करण्यात आली। यातील 29 वाहनांवर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली। परिसरात परकीय नागरिक किंवा बांगलादेशी नागरिक यांचा शोध घेतला मात्र सापडून आलेले नाहीत। अशाच प्रकारचे कॉम्बिंग ऑपरेशन यापुढे सुरू राहणार असल्याची माहिती कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली। काय कौन सा गाँव है तुम्हारा? अरे कुछ बोल मत यार। ये खोलो, बोलो ना, बोलने के क्या ड्रायव्हिंग करू नका, 5 मिनिटं लेट होईल घरी जायला, पण कंटिन्यू वाहने करून येतात आपल्याकडे। तुम्ही घराजवळ राहून साहेब याला प्रयत्न केला ना की तुम्ही लटाल। मी नेहमी बघितलेला, मी सुद्धा येताना ना मी वळवून येतो, मला जर इकडे येत असेल मी इथून इथले